दोन मिनिटं ऐका 2 मिनिटं ऐका आपण भारतात राहतो ऐका आपण आरोपीला सोडून द्या, काही शिक्षा करू नका, पण त्याला सोडून द्या. ते काय करणार? त्याला फाशी आता देता येत नाही तुमच्या ताब्यात देऊन, आणि आम्हाला त्याला सोडूनही देता येत नाही. ह्या ऐका भारतामध्ये कायद्याचं राज्य आहे, सगळ्या गोष्टी कायद्याने होतील. महिला अधिकारी एसीपी तपास करेल, महिला पोलीस प्रॉसिक्युटर राहील, महिला आणि यांच्या जजेस समोर आम्ही केस चालवू, जेणेकरून आरोपीला आमचा पीटी पण महिला राहील आणि 3 महिन्याच्या आत हे सगळं होईल. तुम्ही थोडंसं दादा शांत असं आमच्या पण मुली शाळेत जायचे उद्या. झालं पाहिजे. रिपोर्ट यायला का उशीर झाला? अशी विनंती जिथे एकनाथ शिंदे आहेत त्यांनी इथे यावे, आमची मागणी पूर्ण करावी. ऐका ना, अत्याचार झालेला आहे. आमची एवढी इच्छा आहे. या ठिकाणी मगाचपासून पोलिस जे आहेत ते विनंती करताय. आम्ही पण सकाळपासूनच विनंती करतोय. आमच्या विनंत्या नाही झालेल्या. एकनाथ शिंदेने इथे यावं, आमची अशी इच्छा आहे. आमच्या ज्या मागण्या त्या पूर्ण करतोय साहेब. की याचा मेडिकलचा रिपोर्ट यायला एवढा उशीर का लावला? पोलिसांनी स्वतः लक्ष घालून याचे रिपोर्ट लवकरात लवकर मागवून ताबडतोब चार्जशीट फाईल करून फास्ट ट्रॅक मध्ये ही केस चालवायला पाहिजे. एवढ्या लोकांना आंदोलन करायची गरजच नव्हती. तुम्ही लोकांकडनं झालं नाहीये. या ठिकाणी मेडिकल चेकअप करायचं सांगितलं. आपण काय ऐका 2 मिनिटं 1 मिनिट पोलीस सांगतात ह्याच्यामध्ये आपण ऐका शिवाजी महाराजांचा न्याय पाहिजे. पोलिसांनी काय कारवाई केली? पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, आरोपीला अटक केलेला आहे, मेडिकल केलेलं आहे. या लोकांचं यांच्याकडे जे निष्पन्न होतील त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये कारवाई करून लवकरात लवकर चार्जशीट करू, त्याला फास्ट ट्रॅकमध्ये घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण एकदम चांगला सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेबांसारखा असला अशा रीतीने करून आपण त्याला शिक्षा मिळेल. अशी डायरेक्ट कोणाला ताब्यात देता येत नाही ना. कुठे तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये कायद्याचं राज्य मध्ये ते गुन्हा दाखल करू बोलतात. काय नेमकी तुमची आमचं म्हणणं आहे, तुम्ही अजून म्हणताय की अजून रिपोर्ट आलेले नाहीयेत. मेडिकल रिपोर्ट असं बोललेलो नाही. रिपोर्ट आलेत का? रिपोर्ट आलेत का? आता तुम्ही चार्ज घेतला, तुमच्या समोरून बोललो. आता 2 मिनिटं थांबा, तुम्हाला ते पण सांगतो. त्यांच्याशी संवाद या ठिकाणी झालेला आहे. पोलिसांनी जसं म्हटलं की 10 लोकांचं शिष्टमंडळ या, आपण चर्चा करू. त्याप्रमाणे काही महिला, खरं तर काही आई ज्या आहेत त्या पोलिसांशी या ठिकाणी बोलतायत. आमची मुलं सुरक्षित कशी राहतील असा सवाल त्यांचा आहे. मुख्यमंत्र्यांनी इथे यावं आणि आमचे प्रॉब्लेम समजून घ्यावेत. आज महिला कुठल्या विश्वासावर शाळेमध्ये मुलींना पाठवणार? कुठल्या विश्वासावर पाठवणार? पोलीस यंत्रणा पण इथे काही काम करत नाहीये. पोलीस यंत्रणा पण काम करत नाही. बदलापूर पोलीस यंत्रणा काही कामाची नाही, अजिबात कामाची नाही. कुठल्या त्याच्यात नाहीये, कुठल्या त्याच्यात महिला, कुठल्या त्याच्यात सहकार्य करत नाही. बदलापूर पोलीस ठाण्यामधले कुठलेही पोलीस अधिकारी कुठल्याच मॅटर मध्ये काही सहकार्य करत नाहीत आणि बाकी कारवाई तर खूप लांब, अजिबात करत नाही.